नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नवी मुंबई महानगरपालिका यांच्या 16 ते 21 जुलैपर्यंत जे पेपर आयोजित केले होते, तर त्याची आता 23 जुलै रोजी प्रथम उत्तरतालिका आलेली आहे आणि ती उत्तरतालिका आपल्याला कशी पाहावयास मिळणार आहे। त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर, आमच्या उत्तरतालिकेमध्ये काही प्रश्न हे डाऊटफुल आहेत, तर आम्ही त्या प्रश्नांवर ऑब्जेक्शन कसं घेऊ आणि तो ऑब्जेक्शन फॉर्म कसा भरू, हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचप्रमाणे एक्सपेक्टेड कास्ट वाईज कट ऑफ किती लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे आपली व्हिडिओ न स्किप करता तुम्ही पूर्ण पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपली उत्तरतालिका पाहायची असेल तर त्याची लिंक ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे। हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला येथेच मिळणार आहे। त्याच्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। त्याचप्रमाणे आपण येथे जर तुम्हाला काही डाऊट असतील तर आपण इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे, हे तेही तुम्ही आपल्याला मेसेज करून विचारू शकता। टेलिग्रामची लिंक आपण यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, येथे आल्यानंतर पहा की आपण कालपासूनच नवी मुंबई महानगरपालिका यांचे वेगवेगळे जे प्रसिद्ध होणारे पत्रक आहेत ते आपण येथे अपलोड केलेले आहे। त्याच्यामध्ये पहा, इथं नवी मुंबई महानगरपालिका यांची फर्स्ट रिस्पॉन्स शीट उपलब्ध आणि याची लिंक दिलेली आहे। त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकामध्ये जवळपास 68,149 विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिलेली आहे। त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका यांनी काल एक पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सर्व सांगितले आहे की ऑब्जेक्शन लिंक ही 23 ते 25 जुलैपर्यंत राहणार आहे। त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन प्रोसेस ही 24/8 ते 26/8 पर्यंत होणार आहे आणि फायनल लिस्ट ही 29/8 ते 11/9 पर्यंत येणार आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे जर तुम्हाला सर्व पाहायचं असेल तर आपल्या टेलिग्रामला जॉईन करून घ्या। त्यानंतर चला आपण पाहूया की प्रथम उत्तरतालिका आपण कशी डाउनलोड करायची आहे। त्यासाठी सर्वप्रथम या लिंकवर क्लिक करून घ्या। येथे आल्यानंतर तुम्हाला असा नवीन इंटरफेस ओपन होईल। येथे आल्यानंतर तुम्ही येथे रजिस्ट्रेशन ID, पासवर्ड, त्याच्यानंतर हा कॅप्चा कोड टाकून लॉग इन करून घ्या। जर काही विद्यार्थ्यांचे लॉग इन होत नसेल तर तुम्ही एकदा पासवर्ड चेंज करून लॉग इन करून पहा। लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला बघा असे 3 ऑप्शन दिसतील। त्याच्यात अप्लाय फॉर द पोस्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आयकॉन दिसेल तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला येथे 4 ऑप्शन ओपन होतील। त्याच्यामध्ये कॅन्डिडेट रिस्पॉन्ड याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला प्रथम उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी मिळेल। त्याचप्रमाणे जर ऑब्जेक्शन फॉर्म या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ऑब्जेक्शन ज्या प्रश्नांवर घ्यायचा आहे तो फॉर्म ओपन होईल। तेही आपण पुढे पाहणार आहोत। त्याच्या आधी आपण पाहूया की प्रथम उत्तरतालिका कशी डाउनलोड करायची आहे। तर इथे क्लिक हिअर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपली प्रथम उत्तरतालिका ही डाउनलोड होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा ही प्रथम उत्तरतालिका आपली डाउनलोड झालेली आहे। माझ्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा मला 2 प्रश्नांवर डाऊट आहेत, ते म्हणजे रिझनिंगचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा मला या प्रश्नांचं उत्तर सांगा की मी ऑब्जेक्शन घेऊ की नको। हा एक प्रश्न आहे आणि हा सुद्धा एक प्रश्न आहे। या दोन्ही प्रश्नांवर मला डाऊट आहे। तर तुम्ही मला सांगा की हे उत्तर बरोबर दिलेलं आहे की नाही। आहोत की जर कोणत्याही प्रश्नावर डाऊट असतील तर आपण त्या प्रश्नावर ऑब्जेक्शन कसं घेऊ शकतो। तर या ऑब्जेक्शन फॉर्मवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथं प्लस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। प्लस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असं लोडिंग ऑप्शन येईल। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल की तुम्ही कोणत्या दिवशी पेपर दिले होते, तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय, ईमेल ID हे सर्व येईल। मित्रांनो, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला येथे दिसेल की तुम्हाला कोणत्या ऑप्शनवर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे आणि तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी 100 रुपयाची फीसुद्धा पेमेंट करावी लागणार आहे। तर इथे पहा क्वेश्चन ID आहे। तर त्या क्वेश्चन IDमध्ये त्या आपल्या आन्सर कीमध्ये प्रत्येक क्वेश्चनसाठी एक ID जनरेट केलेला असतो, तो आपल्याला ID येथे टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला येथे लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे की तुम्ही कोणत्या भाषेमध्ये लँग्वेजमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे। त्याच्यानंतर नेचर ऑफ ऑब्जेक्शन, तुम्हाला काय ऑब्जेक्शन घ्यायचं आहे हे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुम्हाला डू यू वॉन्ट टू ॲड रिमार्क इथे येस नो करायचं आहे, तर येस करायचं आहे की तुम्हाला काय तुमची अपेक्षा आहे की याचं उत्तर काय असू शकतं हे तुम्हाला रिमार्क टाकायचं आहे। त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, त्याचा फोटो अपलोड करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। अशी तुमची एका वेळेस एका क्वेश्चनवरच क्वेरी राईज होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जेवढ्या क्वेश्चनवर
डाऊट असतील तेवढे तुम्हाला पेमेंट करून त्या प्रश्नांवर तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येईल. आता आपण एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागू शकतो हे सुद्धा पाहणार आहोत. त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. त्यासाठी तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केला होता, त्याच्यानंतर तुमचे मार्क्स आणि तुम्ही कोणत्या कास्टमध्ये आहेत हे तुम्हाला या पॅटर्ननुसार कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर मित्रांनो, आपण नवी मुंबई महानगरपालिका यांचा लिपिक टंकलेखक याचा कास्ट वाईज कट ऑफ सांगणार आहे. तोही विद्यार्थी मित्रांनो, आपण बिफोर नॉर्मलायझेशन जर तुम्हाला एवढे मार्क असतील तर तुम्ही कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत असे तुम्ही गृहीत धरा. तर जनरलमध्ये 28 जागा आहेत आणि या 28 जागा म्हणजे आपण फक्त सर्वसाधारण आणि महिला यांचीच टोटल करून इथे सांगितलेले आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना आत्ता 168 ते 172 मार्क असतील ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये असतील. त्याच्यानंतर ओबीसीमध्ये 16 जागा आहेत आणि ज्याही विद्यार्थ्यांना 164 ते 168 मार्क असतील ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत. त्याच्यानंतर SCBC आणि EWS यांच्या दोघांच्याही 9 आणि 9 जागा होत्या आणि ज्या विद्यार्थ्यांना 158 ते 162 मार्क मिळालेले आहेत ते सेफ झोनमध्ये आहेत. त्यानंतर SC कॅटेगरीमध्ये फक्त 7 जागा होत्या आणि ज्या विद्यार्थ्यांना आता 152 ते 156 मार्क असतील ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत. STमध्ये 8 जागा आहेत आणि याचा कट ऑफ हा 154 ते 158 लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर NT ऑल यांचा कट ऑफ हा 156 ते 160 लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर अनाथ, अपंग, भूकंपग्रस्त, त्याच्यानंतर स्पोर्ट्स कोटा यांच्यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना 144 प्लस मार्क असतील ते कुठंतरी आत्ताच्या घडीला सेफ स्कोअरमध्ये असतील. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की मी हे तुम्हाला मार्क सांगितलेले आहेत हे बिफोर नॉर्मलायझेशन आहे. नॉर्मलायझेशन नंतर तुमचे काहींचे मार्क वाढतील तर काहींचे मार्क कमी होऊ शकतात. हे कसं ठरतं तर हे एक्झामच्या काठिण्य पातळीवरून ठरत असतं. हे तुम्हाला परत सांगू इच्छितो की आपलं टेलिग्राम चॅनल आहे, या चॅनलला आपण जॉईन करून घ्या कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल आपण येथे अपलोड करत असतो आणि नवी मुंबई महानगरपालिका यांचे पुढील अपडेटसुद्धा आपण येथेच टाकणार आहोत. त्याचप्रमाणे आपण इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता. त्याचप्रमाणे हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे, येथेही तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.